नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भंगार बसेसची समस्या आहे आणि या भंगार बसेसमुळे अनेक नागरिकांना जो आहे तो मनस्ताप सहन करावा लागतोय। भंगार बसेसचे प्रमाण सध्या मोठं वाढलं आहे, त्याला पर्याय म्हणून आता महामंडळाच्या वतीनं ई बस जी आहे ती लवकरच सुरू करण्यात येणार आहे। मात्र नंदुरबार शहर, शहादा आणि नवापूर या भागांमध्ये ई स्टेशन जे चार्जिंग पॉईंट जे आहेत ते तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे। मी सध्या नंदुरबारच्या बस स्थानकात आणि आपण पाहू शकतो नंदुरबारच्या या बस स्थानकात 180 क्षमतेचे असलेले चार्जिंग पॉईंट्स, टोटल 11 चार्जिंग पॉईंट जे आहेत ते नंदुरबारच्या या बस स्थानकात लावण्याचं काम जे अंतिम टप्प्यात आहे। लवकरच या भागाचं काम जे ते पूर्ण होणार आहे आणि चार्जिंग पॉईंट जे आहेत ते लवकरच सुरू करण्यात येणार। मात्र चार्जिंग पॉईंट्स तर झाले, मात्र नवीन बसेस कधी मिळणार, ई बसेस कधी मिळणार याची प्रतीक्षा जी आहे ती प्रवाशांना लागलेली आहे। तर लवकरात लवकर ई बसेस नंदुरबारमध्ये दाखल व्हाव्यात अशी मागणी जी आहे ती आता प्रवाशांच्या वतीनं करण्यात येत आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही, नंदुरबार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।